नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे आझाद मैदान परिसरात आणि मराठा आंदोलक हे गेली 4 दिवसांपासून आझाद मैदान या ठिकाणी आपला तळ ठोकून उभा आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे। त्याच मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब मराठा समाज असेल, श्रीमंत मराठा समाज असेल, हे सर्व मराठा आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित जमलेले आहेत आणि यांची या एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या समाजाला खाद्यपुरवठा असेल किंवा पाणी पुरवठा असेल, अनेक मुंबईकर असतील किंवा राज्यभरातून अनेक संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, त्या धावून आलेल्या आहेत। आणि आपल्यासोबत सध्या काही किन्नर संघटना आहेत ज्या या आंदोलनस्थळी पाणी वाटपाच्या मगापासून काम करत होत्या, बिस्किट वाटपाचे काम करत होत्या, खाद्यपदार्थ वाटपाचे काम करत होत्या। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्या संदर्भात। कुठून आलाय तुम्ही? आम्ही मुंबईचेच आहेत। आम्ही गोरेगाववरून आलेले आहे। लक्कीका आणि भायकाळामधून आमचे गुरुजी आलेले आहेत, भायकाळावरून, आहे की नाही? आणि तुम्ही मगापासून इथं पाणी वाटलं किंवा खाद्यपदार्थ वाटलं, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या ह्या भावना आहेत की जे आमचा मराठी समाज गावाकडून आलेला आहे किंवा इतर जागेकडून आलेला आहे, तर इकडे सर्वांनी आपले दुकानं बंद केली होती। सरकारने सर्वांना बंधन लावले होते की पाणी नको, पुरवठा नको किंवा अन्न नको, दुकाने नको, चाय नको। तर त्यामध्ये आमचे जे बसलेले आहेत साहेब, अण्णा जरांगे साहेब, त्यांची प्रकृती खूप नाजूक झालेली आहे। ते पाणी पित नाही आहेत, काय अन्न खात नाही आहे। तर ते आमचे मराठी बांधव, हे आमचे मुंबईमध्ये गावाकडून आलेल्या पाहुण्यांना आम्ही आमच्या किन्नर समाजाकडून जी आमची छोटी मोठी मदत झालेली आहे, पाणी आणि बिस्किट, ते आम्ही त्यांना पुरवत आहे। आपल्यासोबत असू द्या, चालू अजून काही किन्नर समाजातील काही गुरु आहेत त्यांचे। ताई, तुम्ही कुठून आलाय? मी रेणुका गुरु हसन नायक, मुंबई इथून आलेली आहे। भायकाला लकी कंपाऊंड इथून आले। आम्ही मुंबईचे रहिवासी आहे, तिकडे राहतो। आमचं किन्नर समाजातर्फे हे संदेश आहे इकडं सांगायसाठी की जयरंगे पाटील साहेब इकडं उपासनावर बसलेले आहेत। त्यांना सरकारने एवढं अडचण केलेली आहे की लवकरात लवकर हे खाली करावं। ते असं करू शकत नाही, कारण की जयरंगे पाटील साहेब त्यांनी मराठ्यांसाठी आरक्षणासाठी आलेले आहेत। त्यांनी आपले उपासन केलेले आहे। त्यांनी अन्न नाही, पाणी नाही, त्यांना काही नाही आहे। आम्ही किन्नर समाज सर्व त्यांचा पाठिंबा देतो आणि आम्ही हे इच्छित आहोत सांगता मराठी समाजाला आणि पूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या जनतेला की त्यांचा साथ द्यावा। आणि आम्ही किन्नर समाज सुद्धा त्यांचा साथ देण्यासाठी आलो आहे इकडं आझाद मैदान इथे मुंबईमध्ये। जय शिवाजी। बस बस। तर हे होते काय, तर या ठिकाणी पाणी वाटप असेल किंवा खाद्यपदार्थ वाटप असेल, या मराठा आंदोलक जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले त्यांना पाणी वाटण्यासाठी आलेले हे किन्नर बांधव आपल्याला या ठिकाणी भेटले। या संदर्भात तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।